प्रेक्षकांनो, हा फोटो पहिले पहा आणि मग आपण एपिसोडचा रिव्ह्यू ऐकूया. तो खूपच धमाल झालेली आहे. सायको झालेले आहे रम्याने. बघा, वसूचा चक्क गळा आवळलेला आहे. हे सगळं कसं काय घडलं हे पाहूयात आजच्या भागामध्ये. तर लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागाला सुरुवात करूयात. इथे आता पार्थ हा काव्याला विनवण्या करत असतो आणि तिची समजूत काढत असतो, कारण काव्या रागवलेली असते आणि त्यात आगीत तेल ओतण्याचं काम आपली रम्या करत असते. आणि आगीत तेल ओतण्याचं काम रम्या करत असल्या कारणाने इकडे आता पार्थ तिला म्हणत असतो, रम्या तू जरा शांत बस, हे बघ तू असं काही बोलू नकोस, प्लीज तू इथून चल बरं. त्यावर रम्या म्हणत असते, अरे पार्थ तुझ्या हाताला किती लागलंय, त्यावर मी औषध लावून देते ना. आता तेव्हा काव्या रागानेच बाहेर येते आणि काव्या रागानेच बाहेर आल्यानंतर दरवाजा उघडते आणि म्हणत असते, औषध लावून द्यायचंय का तुला, दे ना औषध लावून दे, खूपच बरं होईल जर तू औषध वगैरे लावून दिलंस तर, असं म्हणत असते. आणि तेव्हा लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो, नाही 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 नाही, अजिबातच नाही, हे बघा काव्या तुम्ही असं करू नका ना, खूपच तुम्हीच औषध लावून देऊ शकता मला. इकडे रम्याकडून नाही औषध लावून घ्यायचं, पण काव्या कुठे ऐकते, अजिबात ऐकत नाही ती. आणि ती न ऐकल्यामुळे लगेचच जाते आणि आतमध्ये जाऊन दरवाजा बंद करून घेते. तोवर इकडे आता काव्या आतमध्ये गेलेली असल्याने इकडे रम्या तिथंच असते. पण पार्थ म्हणत असतो, काय चाललंय काय तुझं रम्या, प्लीज तू इथून जा ना आता. तेव्हा रम्या सुद्धा म्हणत असते, हो हो मी काही इथे थांबत नाहीये, मी इथून निघून जाते. आता ह्या दोघांचं चाललेलं असताना आपली रम्या मात्र तिथून निघून जाते. आता रम्या तर तिथून निघून गेलेली असते, पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे मात्र आपली नंदिनीने खूपच मोठं पाऊल उचललेलं असतं बरं का. चक्क धनंजयच्या विरोधात ती गेलेली असते आणि धनंजयच्या विरोधात जाऊनच एवढं मोठं पाऊल तिने आता उचललेलं असतं. आता इकडे जो काही धनंजय आहे तो म्हणत असतो, काय चाललंय हे सगळं काही, हा तमाशा का आणि कशासाठी, हे सगळं काय इथे हे सगळं चाललंय ना तर लाईव्ह सुद्धा सुरू असेल. त्याचबरोबर नंदिनी म्हणत असते, नाही बाबा तुम्ही असं का म्हणताय, असं अजिबातच काही नाहीये. त्यावर लगेच आता इकडे धनंजय म्हणत असतात, नाही असं कसं नाहीये, मी सांगतो ना तुला, ह्या सर्व गोष्टी लाईव्ह नक्कीच सुरू असतील, असं सुद्धा आता इकडे धनंजय बोलत असतात. तेव्हा इकडे आता नंदिनी म्हणत असते, असं का म्हणताय बाबा तुम्ही, का म्हणताय म्हणजे, अगं ह्या जीवाचा वकील जो आहे ना तो आपल्या घरी आला होता आणि हा वकील आपल्या घरी आल्यानंतर काय करत होता तुला माहिती आहे का, त्याने हे घटस्फोटाचे पेपर घेऊन आला होता आणि त्या घटस्फोटाच्या पेपरवरती तुझी सही हवी होती आणि म्हणूनच तो आपल्या घरी आला होता आणि ह्या घटस्फोटाच्या कागदावर तुझ्या सह्या हव्या आहेत त्यांना, असं त्यांचं म्हणणं आहे. मग मला सांग नंदिनी, जर हा जीवा इकडे वकिलाला पाठवतोय आणि तुझ्या सह्या मागवतोय, म्हणजे त्याला तुझ्या सह्या हव्यात, तर तू इकडे त्याच्याबरोबर का राहतेस, अजिबातच नाही, त्याच्याबरोबर तू राहायचं नाही, आत्ताच्या आत्ता तू इकडे माझ्याबरोबर घरी यायचं आहेस. त्यावर नंदिनी म्हणत असते, नाही अजिबातच नाही बाबा, मी जीवाला सोडून कुठेही येणार नाही. त्यावर धनंजय म्हणत असतात, काय तू जीवाला सोडून कुठे येणार नाहीस म्हणजे, मला नाही समजलं. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो बाबा बाद झालं, आता मी तुमचं काहीच ऐकून घेणार नाही, हा विषय जो आहे ना तो प्लीज आपण आता घरी जाऊन बोलूयात का. तेव्हा धनंजय म्हणत असतात, का घरी जाऊन का बोलायचं आहे, कशासाठी घरी जाऊन बोलायचं आहे, जो काही ह्या विषयाचा सोक्षमोक्ष आहे ना तो इथेच लागू दे, घरी कुठेही जायचं नाही आहे आणि त्याचबरोबर घरी जाऊन अजिबात बोलायचं नाही, जे काही बोलायचं आहे ना ते इथेच बोलायचं आहे, असं आता इकडे धनंजय नंदिनीला म्हणत असतात. त्यावर नंदिनी मात्र आता म्हणत असते, ठीक आहे, तुम्हाला जर हा विषय इथेच बोलायचा आहे ना तर ऐका, मी जीवाला सोडून कुठे येणार नाही आहे. जीवा माझा नवरा आहेत, जीवा माझं सर्वस्व आहेत, जीवा माझं सगळं काही आहेत, त्यामुळे मी जीवाला सोडून कुठेही येणार नाही, कुठेही जाणार नाही. खरं सांगू का बाबा, त्या 21 दिवसामध्ये पहिल्याच दिवशी मला जीवाबरोबर जाण्याची इच्छा झाली होती, पण फक्त बाबांना काय वाटेल ह्याच गोष्टीसाठी मी तिथून आले नाही आणि आज मात्र मी जीवासोबतच राहणार आहे आणि जीवाला सोडून कुठेही जाणार नाही. माहिती आहे मला, जीवा माझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणू शकत नाही, पण जीवा ती व्यक्ती आहे, जी व्यक्ती मी दुःखात असेल तेव्हा माझ्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचं काम ही व्यक्ती करते. खरं सांगू का बाबा तुम्हाला, आज मी इथे जमलेल्या सगळ्यांना सांगू इच्छिते, मी एक स्वप्न पाहिलं होतं की मला फिल्मी स्टाईलचा किंवा फिल्मी नवरा हवा आहे. अगदी जीवा त्याच पद्धतीचा आहे. जसा नंदिनीला जोडीदार हवा होता तसाच तिचा जोडीदार मी माझ्या ह्या जीवामध्ये पाहिला आहे.
जीवाचे कौतुक करावं आणि जीवाचे गुण गावे तेवढे खूप कमी आहेत. ते खूप हुशार आहेत. त्याचबरोबर ते तेवढेच लाजवी आणि त्याचबरोबर समजूतदारसुद्धा आहेत. मान्य आहे मला की ते मला चंद्रतारे तोडून आणून माझ्या पायाशी नाही ठेवू शकत, कारण मी त्यांच्याकडे तसा कधी हट्टसुद्धा करणार नाही. पण तरीसुद्धा सगळ्यापेक्षा वेगळे आहेत हे माझे जीवा, आणि मला ते असेच आवडतात आणि मला त्यांची साथ हवी आहे. त्यामुळे मी त्यांना सोडून कुठेही जाणार नाही असं म्हणून नंदिनीने आता तो हात हातामध्ये घेतलेला असतो. तेव्हा धनंजय रागानेच पाहत असतात. आता नंदिनीने ते घटस्फोटाचे कागद हातामध्ये घेतलेले असतात आणि ती म्हणत असते, हा घटस्फोट जीवाला जरी हवा असला तरीसुद्धा तो घटस्फोट मी त्यांना देणारच नाही आहे. असं म्हणून आता ते घटस्फोटाचे कागद हातामध्ये असताना तिथे घटस्फोटाचे कागद सर्वांसमोर त्याचे खूप सारे छोटे छोटे तुकडे करत असते. आता जेव्हा तिथे घटस्फोटाचे कागद फाडून टाकते आणि म्हणते, मला हे लग्न हवंय, मला जीवाबरोबर कायमस्वरूपी राहायचं आहे, तेव्हा मात्र धनंजय पाहतच असतात. आज इकडे जीवाची छाती मात्र गर्वाने फुगून आलेली असते, तरीसुद्धा धनंजय ऐकत नाहीत. ते म्हणत असतात, अजिबात नाही नंदिनी, घटस्फोटाचे कागद फाडून टाकलेस म्हणून काय झालं, पण ह्या अशा चुकीच्या माणसाच्या हातामध्ये मी तुझा हात कदाचित देणार नाही, अजिबातच देणार नाही. चल, आत्ताच्या आत्ता चल. एका हातामध्ये जीवाचा आणि तिचा हात असतो, तर दुसरा हात धनंजयने पकडलेला असतो आणि ते तिला ओढत ओढतच घेऊन जात असतात. आता ओढत ओढत घेऊन जात असताना आपण पाहतो की इकडे नंदिनी शेवटी रागानेच धनंजयचा हात सोडून टाकते आणि म्हणत असते, बाद झालं बाबा, बाद झालं, खूप झालं, सोडा माझा हात तुम्ही, मला नाही यायचंय तुमच्याबरोबर. बाबा असं काय करताय? अहो, मला जीवामध्ये तुम्ही दिसताय, मी जीवामध्ये तुम्हालाच पाहते बाबा, असं करू नका. जीवा माझं प्रेम आहेत, माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे, आम्हा दोघांना तुम्ही वेगळं करू नका बाबा, सोडा बाबा, सोडा बाबा, मी सोडा म्हणते तुम्हाला, मला घेऊन जाऊ नका, मला जीवासोबतच राहायचे. असं म्हटल्यानंतर नंदिनीची ही अवस्था, त्याचबरोबर जीवामध्येच ती धनंजयला पाहते, हे शब्द अक्षरशः धनंजयच्या काळजाला भिडलेले असतात. आणि त्याच वेळेला त्या क्षणाला धनंजयने इथे आता नंदिनीचा हात सोडून दिलेला असतो आणि तेव्हा जीवा मात्र पाहतच असतो. आणि त्याच वेळेला धनंजय म्हणत असतात, जा बेटी जा, जिले आपली जिंदगी. असं म्हटल्यानंतर नंदिनीला मात्र आता हसू आलेलं असतं आणि इकडे मात्र जीवासुद्धा फारच हसत असतो. असं वाटत नाही का प्रेक्षकांनो की तुम्हाला हे धनंजयचं नाटक वाटतंय? हो, नाटकच आहे. कारण त्यांना समजलेलं आहे की नंदिनीसाठी योग्य जोडीदार तो जीवाच आहे आणि जीवापेक्षा नंदिनीला कोणीही चांगलं भेटू शकत नाही. आणि म्हणूनच आता इकडे धनंजयने हे नाटक केलेलं असतं. खरं तर धनंजय म्हणतात, अगं मी कोण तुमच्या प्रेमाआड येणारा, अगं हे सगळं काही नाटक होतं. ही गोष्ट मला तर त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये समजली, आज नाही समजली, आणि म्हणून म्हटलं चला आता तुम्हा दोघांची सुद्धा थोडीशी खेचूयात. असं म्हणून आता नंदिनी धनंजयच्या मिठी मारते, तर इकडे धावतच पुन्हा एकदा जीवाकडे धावतच जात असते आणि जीवाला सुद्धा घट्ट अशी मिठी मारत असते. जीवासुद्धा सरते शेवटी तिला मिठीत घेतो, कारण सगळं काही सॉर्ट आऊट झालेलं असतं. आज मात्र इकडे जे काही धनंजय आहेत ते जीवाची मुद्दामच खेचत असतात. ते म्हणत असतात, मग आता काय मग जीवा, आता माझ्या पोरीनं तर तुला स्वीकारलेलंच आहे, माझी पोरगी तर माझ्या विरोधातच गेलेली आहे, माझ्या पोरीला तू इकडे सुखात ठेवशील. त्यावर जीवा म्हणत असतो, असं का म्हणताय बाबा? हो, कारण आज बघितलंच ना काय झाले ते. असं म्हणून लगेच आता इकडे जीवाने सुद्धा धनंजयला घट्ट अशी मिठी मारलेली असते. आता घट्ट अशी मिठी मारल्यानंतर इकडे सगळेजण खूपच जास्त आनंदामध्ये असतात. सगळ्यांना फार जास्त आनंदसुद्धा इथे आता झालेला असतो. तर असं ते शेवटी काय, शेवट गोड तर सगळंच गोड. पण प्रेक्षकांनो, ही लोक एवढ्यात काही थांबत नाही आहेत बरं का. तेव्हा म्हणत असतो, खरं तर पेपर सोडवण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा पेपर कठीण असतो. पण खरं सांगू का, मला तुमच्यावर अजिबात राग नाही. तेव्हा धनंजय म्हणतात, पण तरीसुद्धा मी तुमच्यासाठी काहीतरी आणले. तेवढ्यातच शारदा तिथे आलेली असते. शारदाच्या हातामध्ये इथे जीवाच्या फॅन फॉलोविंगने किंवा फॅनने, त्याचबरोबर जीवाने काही नंदिनीसाठी वस्तू
त्याचबरोबर फॅनचे काही इथे गिफ्ट आलेले असतात, ते सगळं काही असतं. आणि आता इकडे धनंजयने शारदा थ्रू ते बॉक्स मागवलेला असतो. शारदाला सुद्धा तिथे पाहिल्यानंतर सर्वांना फारच आनंद झालेला असतो. नंदिनी आणि जीवा म्हणत असतात, नेमकं काय द्यायचंय बाबा? तेव्हा शारदा आलेली असते आणि शारदाच्या हातामध्ये जो बॉक्स असतो तो धनंजय काढून घेतात आणि तेव्हा म्हणत असतात, हे तुमच्या फॅन फॉलोविंग्सने काही दिलेल्या गोष्टी आहेत, त्याच मला तुम्हाला आज द्यायच्या आहेत. खरं तर ह्या सगळ्या वस्तूंना, ह्या सगळ्या काही जे तुमचं प्रेम आहे त्यांना मी कचरा म्हणत होतो, पण मला हे समजलं आहे की तो कचरा नाही आहे. त्यावर लगेच आता दोघे जण हातामध्ये घेतात. नंदिनी म्हणत असते, खरं तर आज मला जीवाला सुद्धा काहीतरी द्यायचं आहे. तेव्हा सगळेजण पाहतच असतात. थोडंसं क्लेश आहे, पण आता प्रेमात जर थोडंसं हटके काही गेलं नाही तर मग काय मिळवलं? तेव्हा जीवा म्हणत असतो, काय द्यायचंय तुला? त्यावर नंदिनी लगेच आता सावरून गुडघ्यावर बसत असते आणि हातांचा हट करत असते, म्हणजे बोटांचा हट शेपणे करते आणि म्हणत असते, जीवा आय ओ यू. असं म्हटल्यानंतर सगळेजण फार आनंदात असतात. एकमेकांकडे सगळेजण पाहतात आणि त्याच वेळेला सगळ्यांनी टाळ्या वाजवलेल्या असतात आणि त्याचबरोबर सगळ्यांना फार आनंद झालेला असतो. आता तो क्षण आठवतो ज्या क्षणाला जीवाने सुद्धा इकडे नंदिनीला सेम पद्धतीने आय ओ यू केलं होतं आणि त्याचबरोबर गुडघ्यावर बसून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. तो क्षण आता इकडे जीवाला आठवत असतो, कारण तो होता 16 डिसेंबरचा क्षण. आणि ज्या दिवशी इकडे जीवाला नंदिनीचं प्रेम समजलं होतं आणि आजसुद्धा नंदिनीने सेम त्याच पद्धतीने हे सगळं काही केलं होतं. आता इकडे छान असं सेलिब्रेशन होतं असतं, मस्त असा केक मागवलेला असतो. केक मागवल्यानंतर आता इकडे छान असा केकसुद्धा कट केलेला असतो जीवाने आणि त्याचबरोबर नंदिनीने एकमेकांना तो केक भरवलेला असतो. त्याचबरोबर धनंजय आणि इथे शारदा ह्या दोघांनासुद्धा केक भरवण्यात आलेला असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इकडे आता हा जो काही क्षण आहे तो जीवा आणि नंदिनीसाठी फार खास असतो. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका बापासाठी तो खूप खास असतो, कारण बापाला कळालेलं असतं की आपली निवड चुकलेली नाही आहे, आपण नंदिनीसाठी योग्य जोडीदार निवडला आहे, कारण जी नंदिनी एवढी समजूतदार आहे तिच्याकरिता. आता इकडे मात्र बापरे खूपच गोंधळ सुरू आहे बरं का. आतापर्यंत आपली फिसकारलेली मांजर जी आहे ना ती दरवाजा लावूनच बसलेली असते. आता इकडे आपला पार्थ बाहेर बसलेला असतो आणि पार्थने मस्त आता एका ड्रॉइंग पेपरवरती फिसकारलेली मांजरीचं दुसरं एक चित्र काढलेलं असतं आणि तेव्हा तो काव्याच्या खोलीमध्ये ते हळूच सोडत असतो आणि हळूच सोडल्यानंतर इकडे त्याच्यावरती त्याने लिहिलेलं सुद्धा असतं की आय एम सॉरी ओ फिसकारलेली मांजर, बघा ना प्लीज बघा ना. तेव्हा काव्या तो हातामध्ये कागद घेते आणि हातामध्ये कागद घेतल्यानंतर लगेचच आता तिथे कागद उचलून पाहते आणि त्याच्यावरती सुद्धा मांजर काढलेली असते. आता हा आपला आर्किटेक्ट बोका ह्या पद्धतीने काव्याला मनवण्याचा तेवढा प्रयत्न करतोय, तेव्हा काव्या लगेचच आता ताटकन उठून उभी राहते. आता ताटकन उठून उभी राहिल्यानंतर दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडल्यानंतर इकडे समोर पार्थ उभा असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, काय हे? तेव्हा पार्थ म्हणत असतं, बघितलं मला पूर्ण खात्री होती, मला माहीतच होतं एका फिसकरलेल्या मांजरीला एका मांजरीला दुसरी मांजरच शांत करू शकते. असं म्हणून आपला जीवा आपला पार्थ किती रोमॅन्टिक आहे हे तर माहितीच आहे. पण काव्या कुठली ऐकते? काव्या मात्र लगेचच थाडकन दरवाजा उघडते आणि पायऱ्या पाट 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 चालत खाली उतरून येत असते. पुढे ती चालत असते, पार्थ तिच्या मागे येत असतो. आता काव्याने दुसरी खोली पकडलेली असते बरं का, म्हणजे आता ती काव्या त्याच्या खोलीमध्ये जाते आणि तिथे गेल्यानंतर परत आणखी पुन्हा एकदा पार्थच्या तोंडावर धाडकन दरवाजा बंद करत असते. आता आपला बिचारा पार्थ म्हणत असतो, काव्या काय चाललंय हे तुमचं? आता तर तुम्ही वर होतात, वर मी एवढा वेळ तुमची विनवणी केली, आता तुम्ही खाली आलात, आता परत खाली आल्याच्या नंतर तुम्ही परत हा दरवाजा बंद केलाय. अहो काव्या, सकाळपासून दुपारपासून संध्याकाळ होण्याची वेळ आली, नका ना असं वागू, सांगा ना मी काय करू, कसं म्हणू तुम्हाला, प्लीज काव्या नका ना असं करू. त्यावर काव्या आता तो फोटो घेत असते आणि तो फोटो घेतल्यानंतर ती म्हणत असते, जोपर्यंत तुम्ही हे पराक्रम केलेत ना ते विसरत नाही ना तोपर्यंत मी तुम्हाला माफ करणार नाही. असं म्हणून पुन्हा एकदा दरवाजा तोंडावरच पार्थच्या बंद करत असते. तरीसुद्धा आता इकडे पार्थ म्हणत असतो, बापरे मी आज खूपच माती खाल्ली. काव्या प्लीज ऐका ना, नका ना असं करू, सांगा ना मी काय करू म्हणजे तुमचा राग जाईल, मी तुम्हाला कसं म्हणू. आता इकडे पार्थ बोलत असतो, आतमध्ये काहीतरी वस्तू फुटत असतात बरं का, खूप जोरात आवाज येत असतो काहीतरी फुटण्याचा.
जसं आतमध्ये फुटेल तसं तसं आपला पार्थ इकडे शांत बसत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपलं हे रोमॅन्टिक झालेलं कपल अजून सुरूच असतं. इकडे ह्यांचं म्हणजे नाही का आता सगळ्यांना वाट लावलेलं असतं आणि यांचा चहा कॉफी जे काही आहे ना ते एन्जॉय करत असतात. खरं तर चहाच असेल कदाचित, आवाज काढून पित आहेत म्हणजे चहाच असेल. आता फुरफुर आवाज काढून पित असतात. त्याच वेळेला आता नंदिनी म्हणत असते, खरं तर आजचा हा दिवस मी कधीच विसरणार नाही बरं का जीवा. म्हणजे आपल्याला इकडे काव्याने आणि त्याचबरोबर पार्थने एकत्र आणण्यासाठी हे सगळे जे काही एफर्ट्स घेतलेत ना ते त्यांचे आहेत. त्यावर इकडे आता जीवा म्हणत असतो, भाऊ कुणाचा आहे, भाऊ कुणाचा आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो बहीण कोणाची आहे, तिच्याच डोकं असणार आहे हे सगळं काही. त्यावर लगेच आता जीवा म्हणत असतो, पण ज्यांनी आपलं ह्या मिलन कॅफेमध्ये मिलन घडून आणलंय ते दोघे जण नेमकं काय करतायत त्यांचं बघूया का, असं म्हणून तो आता पार्थला फोन करतो आणि स्पीकरवर टाकलेला असतो. तेव्हा लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो, हां बोल दादा काय करतोयस. त्यावर तो म्हणत असतो, काय करणार आहे दुसरं, आता आमचं सुद्धा जीवन नंदिनी सारखं झालंय का, काय झालेलं आहे, आता तू माती काय खाल्लीस. त्यावर पार्थ म्हणत असतो, मी माती काय खाल्ली ते काही सांगणं एवढं पॉसिबल नाही बरं का, एवढ्या वेळामध्ये एवढ्या कमी वेळामध्ये मी नाही सांगू शकत तुला हे सगळं, अरे सांग ना काय झालंय ते, असं इकडे तो म्हणत असतो. त्यावर पार्थ म्हणत असतो, नाही बाबा सांगू शकत, पण आता काव्या फार रागवली, फार रुसून बसली आहे, तिचा रुसवा कसा काढावा काय करावं ना तेच मला कळत नाही आहे, त्यांनी माझ्याशी अबोलाच धरलाय. त्यावर आता नंदिनी म्हणत असते, काय हे पार्थ, तुम्हाला काव्याला मनवणं एवढं अवघड आहे का, तुम्ही तर कोण आहात, टॉप 20 आर्किटेक्टपैकी एक आहात आणि मग तुम्ही इथे काव्याला मनवणार नाही असं थोडी ना होणार आहे. अहो पार्थ, तुम्हाला तुटल्याला चांगलंच जोडता येतं हे मला चांगलंच माहिती आहे ना, आणि तुमच्यासाठी काय इम्पॉसिबल आहे बरं, काव्याला मनवणं इम्पॉसिबल आहे ते तर शक्यच नाही. त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो, वा 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 नंदिनी, मी काय ब्रिलियंट आयडिया दिलेली आहे, वा 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 वा. तेव्हा जीवा म्हणत असतो, आता ह्याला काय झालं, नंदिनी तू काय आयडिया दिलीस ह्याला बोलता बोलता, ह्याला काय झालं. त्यावर नंदिनी म्हणत असते, असू द्या पार्थ, तुम्हाला जी काही आयडिया इथे मिळालेली आहे ना ती आयडिया तुम्ही वर्क करा आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा आपल्या काव्याचं प्रेम तुम्ही एका झटक्यात मिळवाल. आणि त्याचबरोबर तुम्हाला काय अवघड आहे, एवढं काही अवघड नाही, आणि आज तर खास व्हॅलेंटाईन डे आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, पण असो तुमच्या दोघांचे सूर जुळले वाटतं. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो हे फक्त तुमच्या आणि काव्यामुळे शक्य झालेलं आहे. आता इकडे प्रेक्षकांनो पार्थ आता विचार करत असतो, खरं तर आता नंदिनीने बेस्ट आयडिया दिलेली आहे. आता तो छानच असा तयार झालेला असतो आणि छान तयार झाल्यानंतर तो म्हणत असतो, आता बाद झालं, आता काव्याला मात्र मी मिळवूनच राहणार. आता काव्या ह्या गोष्टीमुळे आणि ह्या सगळ्या काहीमुळे आता त्या नक्कीच माझ्याशी बोलतील, आबोला सोडतील हे मात्र नक्की आहे. इकडे आता लगेच जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी मला एक समजलं नाही, तू काय आयडिया दिलीस आणि दादा असं का म्हटला की आता नंदिनीच्या आयडियामुळे सगळं वर्क होईल म्हणून. त्यावर नंदिनी म्हणत असते, मला पण नाही समजलं बाबा, असो चला. तर आता इकडे पार्थ पुन्हा दरवाजापाशी आलेला असतो आणि दरवाजापाशी येऊन म्हणत असतो, काव्या प्लीज उघडा ना दार, आजचा दिवस तरी तुम्ही असा घालवणार आहात का, आज व्हॅलेंटाईन डे आहे, आपण दोघांनी एकमेकांना इथे वेळ दिला पाहिजे, एकमेकांशी बोललं पाहिजे, असं किती वेळ खोलीमध्ये बंद करून घेणार आहात स्वतःला. काव्या प्लीज मी काय म्हणतो एकदा ऐका ना, काव्या दार उघडा ना, असं बोक्याला तुम्ही असं किती वेळ बाहेर ठेवणार आहेत. आता तेवढ्यातच काव्याने सरते शेवटी दरवाजा उघडलेला असतो. आता जेव्हा काव्याने दरवाजा उघडलेला असतो तेव्हा मात्र काव्याने खूपच सुंदर अशी कमाल येल्लो रंगाची साडी नेसून तिने दरवाजा उघडलेला असतो. आता पार्थ म्हणत असतो, म्हणजे तुम्ही आतापर्यंत तयारी करत होतात, म्हणजे तुम्ही तयार पण झालात. तेव्हा काव्या म्हणत असते, हो आता बाहेर जायचं म्हटल्यावर तयार व्हायला नको का. त्यावर पार्थ म्हणत असतो, बाहेर जातोय आपण, अरे वा, म्हणजे तुमचा राग रुसवा सगळं काही केलं. त्यावर लगेच आता काव्या म्हणत असते, मला बाहेर जायचं आहे. तेव्हा पूर्ण ऐकून घ्या, मी एकटी बाहेर जाते, मी तुमच्याबरोबर बाहेर येत नाही. त्यावर पार्थ म्हणत असतं, काय हे काव्या, आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि आज व्हॅलेंटाईन डे दिवशी असं कोणी एकटी बाहेर जातं का बरं. त्यावर काव्या म्हणत असते, हे बघा मला तुमच्याशी बोलायचं नाही, मला तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाही, चला मी जाते. असं म्हणून जाणाऱ्या काव्याचा पार्थ आता हात पकडतो आणि हात पकडल्यानंतर इथे तो म्हणत असतो, काव्या एकदा ऐकून तरी घ्या मी तुमच्यासाठी काय आणलंय ते. पण काव्या ऐकायच्या मूडमध्येच नसते. तेव्हा तो तिचा हात पकडतो आणि स्वतःकडे वळवतो आणि म्हणत असतो, एकदा बघा तरी मी काय आणलंय ते. त्यावर काव्या म्हणत असते, काय आणलंय. तेव्हा पार्थ आता तिच्यासमोर त्याचा जो काही हात आहे तो ओपन करतो आणि त्या हातामध्ये असतं काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र. फायनली त्याने जे काही तोडलं होतं तेच स्वतः जोडलं आहे. काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र पार्थने इथे जोडलेलं असतं आणि आता ते काव्यासमोर पकडलेलं असतं. एका क्षणामध्ये
जी काही काव्या आबोला धरलेली होती, जी काव्या रुसलेली होती, ती काव्या एका झटक्यात विरघळून गेलेली असते. आता इकडे पार्थने ते काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र काव्यासमोर धरलेलं असतं आणि आता तो फायनली तिच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालणार असतो. त्याचबरोबर काव्या मात्र पार्थकडे पाहतच असते. पार्थचा तो इनोसंट चेहरा आणि त्याचबरोबर त्यानं आज घेतलेले ते एफर्ट्स, ह्या सगळ्या गोष्टी काव्याला एका क्षणात पूर्ण काही विसरून जायला भाग पाडत असतात. आता पार्थ म्हणत असतो, बघितलं, तुम्हाला हे मंगळसूत्र मी तुमच्यासाठी जोडून आणले. काव्यार्थ आपल्या दोघांच्या नावाचं मंगळसूत्र आहे, आपल्या दोघांच्या प्रेमाची निशाणी आहे ही काव्या. हे न घातल्याशिवायच तुम्ही बाहेर जाणार आहात का, असं आता इकडे पार्थ म्हणत असतो आणि त्याने इकडे काव्यासमोर ते मंगळसूत्र पकडलेलं असतं. तर ते शेवटी प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आपल्या पार्थने आता इकडे काव्याच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घातलेलं असतं आणि तो फुल ऑन रोमॅन्टिक झालेला असतो. दुसऱ्या बाजूला आपलं हे क्यूट कपल असं घरी आलेलं असतं आणि क्यूट कपल घरी आल्याच्या नंतर इकडे आता त्यांच्या बंद खोलीमध्ये त्यांचा सुद्धा हा रोमांस रंगलेला असतो. नंदिनी जीवाला म्हणत असते, जे माझं आहे ना ते शेवटी मला मिळालेलं आहे. आणि तेव्हा जीवा इकडे नंदिनी जवळ असतो. त्याचबरोबर इकडे आता वसू म्हणत असते, हे बघ, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का रम्या, पार्थ आणि त्याचबरोबर जीवा अशा ठिकाणी जाऊन पोहोचलेले आहेत ना की ते तिथून परत कधीच येऊ शकत नाही. काव्य आणि पार्थचं नातं खूप पुढं गेलेलं आहे आणि ते परत येणं शक्यच नाही आहे. अगं, त्यांचा प्रेमाचा गळा आवळणं फार कठीण आहे किंवा त्यांचं प्रेम खूप पुढे जाऊन पोहोचलेलं आहे. तर इकडे आता हॉलमध्ये काव्य असते आणि तेव्हा पार्थ काव्याच्या कपाळावर किस करत असतो. तेव्हा दुरूनच ही सायको झालेली रम्या हे सगळं काही पाहत असते आणि पाहत असताना आता धावतच खोलीमध्ये जाते. खरं तर तिची चिडचिड झालेली असते आणि त्याचमुळं वसू आता तिचं काम करत असते, तिला समजावून सांगण्याचं. तिला ती म्हणत असते, हे बरं रम्या असं करू नको, हे बरं रम्या तसं करू नको, ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलत असते. आणि त्याचबरोबर त्या दोघांना वेगळं करणं फार कठीण जाणार आहे, त्यांच्या प्रेमाचा गळा आवळणं खूप कठीण जाणार आहे. पण आता सायको झालेली रम्या मात्र धावतच आता इकडे वसूकडे जाते आणि धावतच वसूकडे गेल्यानंतर वसूचाच गळा आवळते आणि वसूचा गळा आवडल्याच्या नंतर वसू म्हणत असते, काय करतेस रम्या, सोड, मला त्रास होतोय. तेव्हा रम्या म्हणत असते, त्रास होतोय, गळा आवळल्यामुळे तुला त्रास होतोय का, कसं वाटतंय, दुखतंय का, त्रास होतोय, अरे रे रे, त्रास होतोय तुला, असं होतंय, असं म्हणून आता इकडे सायको झालेल्या ह्या रम्याने मात्र वसूवरच हल्लाबोल केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात अशाच एका नवीन रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि त्याचबरोबर रम्याचं हे वागणं तुम्हाला आवडलं का, काय वाटलं, अभिप्राय कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.